मुंबईतलं सर्वात पहिलं चैत्र नवरात्री मंडळ आणि खूप छान रांगोळी दिलेली आहे। इथं लिहिलेले श्रीमंत राजराजेश्वरी आई साहेब। आणि खरं तर दादामुळे मला कळलं, मी दादाचा ब्लॉग बघितला होता आगमनाचा, तर त्यामुळे मी पोचलो ठाण्याला। ठाण्यातून आता जाऊया देवीचं दर्शन घेण्यासाठी। चला। एक 98वा राऊंड चालू आहे। 108 प्रदक्षिणा मारायची आपल्याला। तर आता थोडेच राहिलेत। जय माता दी, जय माता दी, जय माता घातला। मला पण वाटलं नव्हतं, दादाने आमच्या मनात होतं मारू कोणा आम्ही, कारण की आमच्या आजूबाजूच्या परिसरातले ना फक्त 5-6 मारून जात होते। दादा बोलला नाही, आपल्या पूर्ण 108 प्रदक्षिणा मारूनच आपण इथून निघूया। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गणेश आठवया मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपण ताडदेवला मुंबई सेंट्रलला उतरून बरोबर स्टेशनच्या बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर राजराजेश्वरी बसते। मुंबईतलं सर्वात पहिलं चैत्र नवरात्री मंडळ श्रीमंत आई राजराजेश्वरी मंडळ। आपण आगमन कव्हर केलं होतं, मागच्याच महिन्यात आगमन झालं होतं। आणि तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी पण आपण दरवर्षी आपण हे आगमन अटेंड करत असतो, पण दर्शनाला मी पहिल्यांदा इथं आलेलो आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं ठाण्याला। तर आता तिकडे माजी खासदार राजेंजी विचारे त्यांची पण देवी बसते, तर तिथं अजून बाकी देवी भेटले तर आपण तिकडे पण दर्शन घेऊ। पण आता आपण पाठी बघा राजराजेश्वरीचं गेट आहे आणि बरोबर आपण गेटच्या समोरच आहे, इथं इंट्रो करतोय। आता पहिलं जाऊन आपण आतमध्ये जाऊया आणि देवी आईचं दर्शन घेऊया। चला मग कुठलीही वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला जय भवानी, जय अंबे, गणपती बाप्पा मोरया। साईडला बॅनर दिसतोय, या साईडला सुंदर असा गेट आहे। राजराजेश्वरी साम्राज्यम महाद्वार। सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। चला। तर आतमध्ये आल्याच्या नंतर बघा थोडा असा स्पेस आहे आणि आतमध्ये आपल्याला जायचं आहे। राईट मारून बघा खूप छान मंडप बांधलेले आहे समोर। तर चला आतमध्ये जाऊया। या ठिकाणी खूप छान रांगोळी दिलेली आहे। इथं लिहिलेले श्रीमंत राजराजेश्वरी आई साहेब आणि समोरच आपली देवी माता आहे राजराजेश्वरी। चला आता वरती जाऊन जवळून दर्शन घेऊया।
मित्रांनो आता आपलं राजराजेश्वरी प्रतिष्ठान अर्थातच श्रीमंत आई राजराजेश्वरी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि माझ्यासोबत निखिल होता आज. तोच कॅमेरामॅन आहे, म्हणजे आपला जेव्हा इंट्रो घेतला तेव्हा त्यांनीच मोबाईल पकडला होता. तर तो माझ्यासोबत आहे. आता तो माझ्यासोबत ठाण्याला पण येणार आहे. ठाण्याला पण जाऊया ना आपण. मला पण येणार. तर निखिल तुला कसं वाटलं इथं पहिलं देऊ? माझं तर खरं फर्स्ट टाईम आहे इकडे. मी फर्स्ट टाईम आलो आणि खरं तर दादामुळे मला कळालं. मी दादाचा ब्लॉग बघितला होता आगमनाचा, तर त्यामुळे मी पण ब्लॉग बनवला इकडे आलो. बोललो चला आपण पण आपल्या व्हिडिओसाठी आपण इथे येऊया. देवीचं पण दर्शन होईल आणि माझे जेवढे पण प्रेक्षक आहे त्यांना पण एक चैत्र नवरात्रीचं एक अजून एक देवीचं दर्शन होईल. नक्की नक्की. आता इथं पण खूप छान दर्शन झालेलं आहे. देवीचं आहे ना कालावधी आहे म्हणजे आता संडेला देवी बसले आपले गुढीपाडव्याला आणि रामनवमीपर्यंत, म्हणजे रामनवमीपर्यंत आहे. मंडेला विसर्जन आहेत. तर तुम्ही नक्की या, इकडे दर्शन घ्या. खरंच खूप छान वाटतं. चैत्र नवरात्री बसले आहेत आणि जागोजागी मुंबईमध्ये देवींचं आगमन झालेलं आहे. तर असे देवी बसलेले आहेत काय काय ठिकाणी. तर आपण तिकडे जाऊन दर्शन घेणार आहोत. आता आपण जाणार आहोत ठाण्याला. तर ठाण्याला खासदार राजनजी विचारे यांची आता देवी बसली तिकडे. तर तिथं पण आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. आणि बाजूला आहेत अजून 1-2 देव्या. जर आपल्याला जवळपास तिकडे भेटले तर आपण तिकडे पण दर्शन घेऊया. सो निघायचं का मग? चला निघायचं. जय भवानी जय अंबे. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर बॅनर लिहिलेलं आहे बघा, राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यास. आणि या ठिकाणी कालावधी लिहिलेला आहे बघा. आपला 30 तारखेला गुढीपाडवा होता. 30 तारखेपासून देवीची प्राणप्रतिष्ठा सुरू झालेली आहे आणि 7 तारखेला देवीचं विसर्जन आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा. आणि 6 तारखेला महाप्रसाद आहे. तर तुम्ही तो पूर्ण कालावधी दिलेला आहे तो बघू शकता. चला तर मित्रांनो, आता मी पोचलो ठाण्याला. ठाण्याच्या तलावपालीच्या इथे आलेलो आहे आणि जास्त शूट नाही घेतला कारण स्टेशनला भरपूर असं म्हणजे गर्दी होती. त्यामुळे एका शांत ठिकाणी आलो आहे. आणि तुम्हाला बघा समोर दिसत असेल गेट. आता वाईड अँगल आहे तो बघा. इथं बॅनर लावलेला मोठा खासदार राजन विचारे साहेबांचा. आणि समोरच देवी आहे, देवी बसते, गेट आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता गेटच्या बाजूला प्रभू श्रीराम आहेत आणि बाजूला हनुमानजी पण आहेत. तर असा समोर गेट आहे. तर पाहूया आता. प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे आणि हनुमानजींची पण मूर्ती आहे. आणि ते असा गेट बनवलेला आहे आणि बरोबर समोर आपली देवी बसते बघा. इथं सुंदर असा गेट बनवलेला आहे. चैत्र नवरात्र उत्सव 2025 ही छत्रपती शिवाजी महाराज मैदान. गेट खूप सुंदर आहे. आता लांबून एक गेटचं शूट करूया. चैत्र नवरात्री उत्सव 2025 ही छत्रपती शिवाजी महाराज मैदान. समोर बघा गेट आहे. इथे प्रभू श्रीरामाचा फोटो आहे. इथे मोठा बॅनर आहे. आणि बघा मगाशी बघितलेलं प्रभू श्रीरामाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हनुमानजींची पण मूर्ती आहे, बजरंगबलीची. आणि असा रोड आहे. तर चला आता समोर गेट आहे, आतमध्ये गेटमध्ये जाऊया. सो चला चला मग गेटमध्ये जाऊया का? चला चला मित्रांनो आतमध्ये जाऊया. चला तर बघा इथं बॅनर लावलेलं आहे. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. आपली 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि 7 तारखेला विसर्जन आहे. सो इथे अशी देवी आहे. चला आतमध्ये जाऊया. इथं स्टेज लावला आहे असा मोठा आणि इकडे आपल्याला चप्पल काढायचे. तर आतमध्ये आलं की असं जरा पॅसेज आहे आणि इथे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
खूप सुंदर असा पुतळा आहे इथे. संविधान लिहिलं आहे, भारताचे संविधान. आणि तिथे आपली देवी बसते. तर इथे समोर असा बॉल आहे वरती बघा. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा, खूप सुंदर असा. तर असा पॅसेज आहे आतमध्ये आल्यावर. तर चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया. आपण आता जाऊया देवीचं दर्शन घेण्यासाठी. चला. मार्गम से विपरीतता राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वस्थिता स्वाहा. मार्गम से विपरीतता राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वस्थिता स्वाहा. बंधानम सुखकारक्षे मार्गम से विपरीतता राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वस्थिता स्वाहा. बंधानम सुखकारक्षे मार्गम से विपरीतता राजद्वारे महालक्ष्मी विजया. इकडे दर्शन करायचे तर आपण इकडे पण राऊंड मारूया इकडे. चला. तर मित्रांनो देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला इथं प्रदक्षिणा मारायच्या 108 प्रदक्षिणा मारायच्या. चला आपण आता 108 प्रदक्षिणा मारूया. सुभदारक्षेन मार्गम क्षे मकरीतता राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वतस्थिता स्वाहा. सुभदारक्षेन मार्गम क्षे मकरीतता राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वतस्थिता स्वाहा. एक 5 मिनिटाचा ब्रेक. चहा पाणी घ्यायचंय, परत मंडपात यायचंय. सो मित्रांनो आता आम्ही 108 प्रदक्षिणा मारतोय आणि आता आमचे 9 झालेले आहेत, 10वा चालू आहे. सो आम्ही आता आहे टेंबी नाक्याला आणि इथे राजेंजी विचार यांच्या देवीचा दर्शन झालेलं आहे. सो खरंच भारी वाटतंय. 108 प्रदक्षिणा मारायचे आहेत. चला. बस थांब, जायचं नाही. थांब पकडा तुझा त्याला.
मित्रांनो 98 वा चालू आहे. 98 वा 98 वा राऊंड चालू आहे. 108 प्रदक्षिणा मारायची आपल्याला. तर आता थोडेच राहिलेत. घामाघूम झाले पूर. देवी समोर आहे. देवी माता मग काय वाटत नाही. थोडी एनर्जी जास्त आहे. चला राऊंड मारूया. दक्षिणांदातमहं उत्सृजने आत्मजनेता गंगादान ब्राह्मणान आत्मजनान अन्नेन संतोषेश्वरी 99 राऊंड चालू झालेला आहे. 99 राऊंड चालू झालेला आहे. संकल्प निर्दिष्ट पंचम दिनकर्मणा सपरिवार दुर्गादेव्या समस्तावारित देवाः प्रियन्दान नमः नमस्ते तर मित्रांनो 100 वा राऊंड चालू आहे. आता फक्त 8 राहिलेत. 100 कंप्लीट आता होतील. सो खूप भारी वाटतंय. पुन्हा घामावून झाले. थकलेलं काय वाटत नाहीये. चला जय माता दी. सुनील 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 107 प्रदक्षिणा झालेल्या आहेत आणि आता 108वी चालू आहे. सो बरोबर 1 तास झालेला आहे प्रदक्षिणा करून करून. खरंच अक्षरशः म्हणजे असं थकल्यासारखं पण वाटत नाहीये. पण 108 प्रदक्षिणा मारले. विचार करा, ब्लॉग एक साईडला ब्लॉगचा वेळ देऊन आणि एक साईडला प्रदक्षिणा. म्हणजे विचार करा, देवीची कृपा. चला भारी वाटतंय. 108वी प्रदक्षिणा झाली. लास्ट आहे ना, लास्ट. चला चला फायनली 108 प्रदक्षिणा झालेल्या आहेत कंप्लीट. चला जय भवानी जय अंबे. 108 प्रदक्षिणा मारा. 108 हाँ 108 और ब्लॉगिंग किया. ये देखो चालू है वीडियो. आप दिखोगे यूट्यूब पे. धन्यवाद. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. मेहनत से मिलता है सफलता. सब मिलता है. माता जी का आशीर्वाद रहे बस, बाकी कुछ नहीं. बाबू आज तुझा महाराज आहे. या साईडला होम हवन आहे. पूजा केली जाते आणि बघा इथं होम होम संपन्न झालेलं आहे. चला बाहेर जाऊया. चला बाहेर निघूया आता. One, check. Hey, one, check. 5 minutes later. तर मित्रांनो आता आपण 108 प्रदक्षिणा दोघांनी मारून आपण बाहेर आलेलो आहे. 108 दोघांनी प्रदक्षिणा केलेले आहेत. काय असं वाटलं नाही की बाबा आम्ही 108 प्रदक्षिणा मारले. लोक 1-2 प्रदक्षिणावरून जात होते, पण आम्ही 108 विश्वास बसत नव्हता 108 करू की नाही करू. पण देवीच्या आशीर्वादाने आम्ही 108 प्रदक्षिणा दोघांनी केल्या. खरंच खूप भारी वाटलं. दर्शन पण झालं आणि खूप भारी वाटतंय. आणि आम्ही दोघं आता इथं बाहेर आलोय. आता इकडेच ब्लॉग एंड करूया. मागे तुम्ही बघू शकता तलावपाली. तलावपालीच्या इथं आम्ही उभे आहेत आता. आम्ही इकडनं आता ब्लॉग एंड करू आणि आम्ही घरी जाऊ. काय बोलतो, तुला कसं वाटलं? आता याला विचारा. एकदम सुंदर वाटतंय खरं सांगू दादा तर. ऍक्च्युली मला फर्स्ट टाइम मी तुला सांगितलंच. आणि फर्स्ट टाइम मी इकडे आलो आणि देवीच्या 108 प्रदक्षिणा घातल्या. मला पण वाटलं नव्हतं. दादाने आमचे म्हणत होतं मारू कोणा आम्ही, कारण की आमच्या आजूबाजूच्या परिसरातले ना फक्त 5-6 मारून जात होते. दादा बोलला नाही, आपल्या पूर्ण 108 प्रदक्षिणा मारूनच आपण इथून निघूया. तर आम्ही दोघांनी 108 प्रदक्षिणा पूर्ण घालून आम्ही पूर्ण संपन्न केले. देवीच्या पाया पडून आम्ही आता घरचा प्रवास घेतो आम्ही आता. चला मग, खरंच खूप भारी वाटतंय. आता ब्लॉग एंड करूया. मित्रांनो आता बघा तुम्हाला इथं मंडप दिसतोय, गेट दिसतोय. तर चैत्र नवरात्री उत्सव मंडळ. आणि इथं आता आपण बाहेर आलेलो आहे. दर्शन वगैरे झालेले 108 राऊंड झालेले आणि आता इकडे ब्लॉग एंड करतोय आपण. स्टार्टिंगला राजराजेश्वरी प्रतिष्ठान ताडदेवला दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आपण ठाण्याला आलो आणि ठाण्याला आल्याच्या नंतर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
देवी असते इथं. माजी खासदार राजेंद्र विचारे साहेबांची इथे देवी असते. चैत्र नवरात्रीला दरवर्षी बसत असते. आणि आपण इथे 108 प्रदक्षिणा पण मारलेल्या आहेत. सो हालत बघा काय झाली आपली. आणि काही वाटत नाहीये, थोडी एनर्जी आहे, पण खरंच खूप मजा आली आणि भारी वाटलं. सो आपला हा ब्लॉग इथं आपण एंड करूया. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय अंबे, माते की जय, गणपती बाप्पा मोरया.